13वा दिवस. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. नॉर्मन विन्सेंट पील, 1898 ते 1993, लेखक. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचे आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढे ही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकतील असा मजबूत पाया घातला आहे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. त्या देशातील शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळवण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. आभार मानण्यासाठी मोठे मोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने उत्साहाने साजरे करतात. प्राचीन काळापासून इजिप्तची लोक नाईल नदीचा आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह नदीत सातत्याने असाच राहो यासाठी उत्साहात साजरा करतात. अमेरिकन इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी असलेली लोक पावसाचे नृत्य करतात. काही आफ्रिकन जमातीमध्ये त्यांनी केलेले शिकार करण्यापूर्वी काही समारंभ करतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हेच प्रार्थनेचे स्वरूप असते. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्ही मानायला हवं. असं मानल्यामुळे तुम्हाला आत्ता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळवण्यापूर्वीच करायचा असं जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे. बायबलमध्ये दिलेले शब्द नेमके हेच वचन देतात. ते म्हणतात, ज्याच्याकडे आत्ता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट नव्हे. बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येऊन तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जावं असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञ असायलाच पाहिजे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेचच तुम्ही मनात ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. तुम्हाला जी इच्छित गोष्ट मिळाली आहे असंच समजा. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवलीत तर जादूने तुमच्या इच्छित गोष्ट तुम्हाला मिळेल. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं कामही नाही. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता, पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो. त्याचप्रमाणे जगाचा हा नियमच आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येईल. आत्ता तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे? पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी. याबद्दल जर तुम्ही आधी विचार केला नसेल तर आत्ता तो करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी
त्यातल्या सर्वात 10 महत्त्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्यांची निवड करा. एक तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा, आरोग्य, घर आणि नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता, किंवा काम किंवा यश यासारख्या एखाद्याच क्षेत्रात ज्यात तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे असं क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमकं तेच करत आहात. शांतपणे संगणकावर बसा किंवा पेन आणि वही घ्या. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी या आधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा. मला ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गाळलेल्या जागी तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असं समजून लिहा. उदाहरणार्थ, मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे महाविद्यालय हवे होते त्याच महाविद्यालयात प्रवेश घेता येईल त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आम्हाला बाळ झालंय या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारीक गोष्टींसहित आम्हाला मिळालं त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्यामधले नातेसंबंध सुधारायला मदत झाली त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. वैद्यकीय तपासण्यांच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीच झालेले नाही आणि मी परत निरोगी झालो आहे हे स्पष्ट झाले त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी जेवढे पैसे हवे होते अगदी तेवढेच पैसे मला अनपेक्षितरित्या मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. या महिन्यात आमच्या विक्रीत दुपटीत वाढ झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आम्ही ज्या कल्पना मांडल्या त्याने प्रभावित होऊन आतापर्यंत सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आम्ही सहजपणे आणि विनायासच झालेल्या प्रवासाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कृतज्ञतेवरची आमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फापट पसाऱ्याला प्रतिबंध घालावा या उद्देशाने सलग 3 वेळा आभारी आहे असं लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबण्यात आली आहे. आभारी आहे असं 3 वेळा लिहिणं हेही एक जादूचं सूत्र आहे, कारण 3 हा क्रमांक या विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा गणिती क्रमांक आहे. उदाहरणार्थ, बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि एक स्त्री यांची आवश्यकता असते. पुरुष, स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या 3 होते आणि ते तिघेजण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा हा 3 या संख्येचा नियम लागू होतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणाऱ्या जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र वापरता. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा, पूर्ण भिजवून टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10 इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरात मध्ये मध्ये थांबून ही कृती तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवून टाका. सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊया. आता तुम्ही मनातल्या मनात कल्पनाशक्ती वापरा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 1. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? क्रमांक 2.
तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? क्रमांक 3, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट तुम्ही केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दावर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. नंतर तुमच्या यादीतील दुसऱ्या इच्छेकडे बघा. अशा रीतीने 10 ही इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक इच्छेसाठी वर दिल्याप्रमाणे कृती करा. प्रत्येक इच्छेसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ही सगळीच कृती खरोखरच प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करून त्यावर तुमच्या इच्छांची चित्र लावू शकता व तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र कापा आणि टाचण्यांची फलकावर लावा. हा फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. नंतर ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द. तुमच्या फ्रीजचा सुद्धा तुम्ही जादूची पाटी म्हणून वापर करू शकता. तुम्हाला जर कुटुंब असेल तर सगळ्या कुटुंबांनाच असं जादूचा फलक तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या. मुलांना ही कल्पना खूप आवडेल आणि हे सगळं करताना त्यांना मज्जाही येईल. तुमच्या जादूचा फलक खरोखरच जादूचा झाला आहे अशी कल्पना करा आणि तुम्ही त्यावर लावलेली चित्र लगेचच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा. तुम्ही सातत्यानं त्या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं कृतज्ञतेची शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल. जादूची कृती क्रमांक 13, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. क्रमांक 1, तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्ही कृतज्ञ का आहात ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 2, संगणकावर किंवा पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं लिहा. उदाहरणार्थ, तुमची इच्छा आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा लिहा. क्रमांक 3, तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमच्या 10 ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या. क्रमांक 1, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? क्रमांक 2, तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? क्रमांक 3, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केलीत? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. क्रमांक 4, शेवटी यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. क्रमांक 5, तुम्हाला जर आवडत असेल तर जादूचा फलक तयार करा. तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्र वाचा आणि ती तुमच्या जादूच्या फलकावर लावा. तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. फलकावर सगळ्यात वरती मोठ्या ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असा मथळा द्या. क्रमांक 6, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात तुमचा जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. धन्यवाद.